माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन श्रवण करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. माऊलींनो, श्रवण केलं तर लिहा. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. आज आपण प्रभू रामचंद्राचे नामकरण म्हणजेच बारशे. चला तर आज आपल्या घरात खरोखर रामचंद्राचं नामकरण होत आहे असं आपण स्मरूया. आणि त्या बालकाच्या नामकरणाचा मंगल दिवस शेवटी आला. नामकरण हा संस्कार आहे, तो विधीपूर्वक केला जाणे आवश्यक. महर्षी वशिष्ठांनी पुरोहिताच्याकडून आवश्यक ते विधी संपादित केले. आता आपण मांडीवर घेऊन एकेका बालकाला ते नाव सांगत आहे. नाव अनवर्थक असले पाहिजे. निदान महर्षी वशिष्ठ नामकरण करतील तेव्हा ते नाव सूचक असणार आहे. मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब एका नावात असावे, दिसावे. नाहीतर होते काय, एकाला मी विचारले आपले नाव काय, तेव्हा त्याने सांगितले विद्यासागर. मग मी विचारले आपले शिक्षण, तेव्हा तो म्हणाला तिसरी नापास. मराठी म्हण आपल्या सरांना ठाऊक आहे, नाव सोनूबाई, नाती कथलाचा वाळा. म्हणून नाव देताना असं नाव द्या की त्या नावात काहीतरी अर्थपूर्ण असला पाहिजे. एका नेत्र विशारदाकडे एका डोळ्याचा रुग्ण गेला. त्याचे दोन्ही डोळे गेले होते. डॉक्टरने त्याला नाव विचारले तेव्हा त्याने सांगितले माझे नाव नयनसुख. पण जेव्हा महर्षी वशिष्ठांकडून नामकरण व्हायचे तेव्हा असे नाव अपेक्षित आहे की ज्या नावामध्ये त्या माणसाचे कर्तृत्व सूचित प्रतिबिंबित होईल. महर्षी वशिष्ठांनी चारही बालकांना पाहिले. कौशल्यानंदन, कैकेयी नंदन हे दोघे जण सावळे, रंगाने श्यामल आहे. दोघेही दिसायला अगदी सारखे. दोघात केवळ एक अंतर. कौशल्य नंदाच्या वक्षस्थळावर रोमावलीचे एक पदचिन्ह आहे, ते कैकेयी नंदनाच्या वक्षस्थळावर नाही. दोनही सुमित्रानंदन गौरवर्ण. कैकेयी मातेने आपले बाळ कौशल्याकडे दिले आणि कौशल्याने कैकेयीचे बाळ आपल्या मांडीवर घेतले. कैकेयी माता तर कौशल्याला नेहमी असंच म्हणते की राम माझा आणि भरत तुझा. खरोखर काही कुटुंब प्रगाढ प्रेमाने अशी जोडलेली असतात की त्या ठिकाणी कोण कोणाचा हेच कळत नाही. कैकेयी मातेच्या मांडीवरून त्या कौशल्या नंदनाला महाराज दशरथाने घेतले आणि महर्षी वशिष्ठांच्या जवळ दिले. त्या बालकाला मांडीवर घेताना महर्षी वशिष्ठ अतिशय मोहरले. ते अक्षरशः रोमांचित झाले. त्यांचे नेत्र आपोआप पाणावू लागले. अंतःकरण भरून आले. ज्या ज्या ठिकाणी भगवत तत्वाचा प्रकर्ष त्या व्यक्तीला पाहताच तुमचे मन आपोआप आकृष्ट होणार. हे लक्षात ठेवा. ते व्यक्तिमत्व नेहमी आकर्षक असणार. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मनोभावाच्या विरुद्ध गोष्टी आहेत तेथून आपोआप दूर जावेसे वाटते. हे त्या माणसाबद्दल काही माहिती मिळाल्यानंतर घडले झाले. याच मागे थोडेसे विज्ञान आहे. महर्षी वशिष्ठांनी त्या दिव्य बालकाला आपल्या अंगावर घेतले आणि त्याच्याकडे बघत राहिले. कौशल्यानंदाचे नामकरण करतात महर्षी वशिष्ठांच्या मुखारविंदातून दोन अक्षर बाहेर पडली. कोणती तुम्हाला सगळ्यांना माहितीये? राम. या अवघ्या जगातला जो आनंद तो या रामनामात सामावला आहे. उपनिषदामध्ये आनंदाची गणती केली आहे. आपल्याला ह्या आनंदाची कल्पना करता येणार नाही, कारण आपल्याला एक माणूस आनंदाची सुद्धा अनुभूती नाही. त्याला राम नामाचे महात्म्य काय? राम नामाचे महात्म्य काय? अहो, या अवघ्या जगाचा जो संपूर्ण आनंद, तो आनंद सिंधू म्हणजे श्रीराम. गोस्वामी म्हणतात, जो आनंद सिंधू सुकरासी शिखरते त्रैलोक सुपासी. त्या आनंद सिंधूच्या एका बिंदूवर हे सगळे जग वेडे झाले. मग त्या आनंद सिंधूची कल्पना करा. वेदांनी, उपनिषदांनी, सगळ्या शास्त्रांनी भगवंताबद्दल जर कुठला अत्यंत महत्वाचा शब्द वापरला असेल तो म्हणजे आनंद होय. आनंद घ्या, आनंद द्या, आपला आनंद आपल्या हातात, हे सुद्धा आपलं वाक्य होय. आनंदमय अभ्यासात असे ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्रामध्ये भगवान वेदव्यास म्हणतात, परमात्मा कसा आहे याचे वर्णन एकाच शब्दात सांगायचे असेल तर तो शब्द म्हणजे आनंदमय होय. आपला विषयाचा आनंद हा एक तुच्छ आनंद, तो भगवत आनंद सागराचा एक तुषार देखील नाही. भगवान रामचंद्र म्हणजे आनंद सिंधू. गोस्वामी म्हणतात, सो सुखधाम राम असं नामा, अखिल लोकदायक विश्रामा. या जगातले सगळे योगी, सगळे साधक आनंद सिंधू रामामध्ये लीन होण्याचा, रममाण होण्याचा प्रयत्न करतात. सगळे काही सोडून देऊन म्हणजेच सर्व संग परित्यागी होऊन
अत्यंत श्रेष्ठ महात्मे प्रभू रामचंद्राची प्राप्ती करू इच्छितात. म्हणून जीवनात रामाची आराधना करा. सगळे जग सुटून जाईल पण हा राम आपल्या सोबत नित्य राहील. तो एकच आपले सर्वस्व आहे. समर्थाच्या जीवनातले शेवटचे वाक्य आहे, मज रघुनाथ परता ये जगी आणिक कोणी नाही. हा अयोध्येचा रघुनाथ. अयोध्येचे वेदांमध्ये वर्णन येते. देवा नाम पुरम अयोध्या. हा देव हीच अयोध्या असून या देहाचे संपूर्ण संचालन ज्या आनंद सागरातून होते, तो आनंद सागर म्हणजे राम. श्रुती स्मृती पुराण या सर्वांमधून भगवंताचे एक नाव निर्विवादपणे प्रतिपादत करण्यात आले आहे. म्हणूनच आपण ज्यावेळेस आपल्या घरी पूजा असते त्यात हातात पाणी घेऊन ब्राह्मण आपल्याला मंत्र सांगतात. राम श्रुती स्मृती पुराण हे शब्द त्याच्यात येतात. ओम इत्येका अक्षरम ब्रह्म व्याहरण माम नु स्मरण. ओम सर्वे वेदा यद येदम आमंती. कठोप निषेधाने पण एक वर्णन केले आहे. हेच सर्व वेदांनी सर्व महात्म्यांनी ज्याची आराधना केली प्रतिपादन केले ते हे रामनाम होय. जीवनामध्ये उत्तमोत्तम व्रतांना धारण करून अवघे जीवनपणाला लावून सुद्धा परमहंस महात्म्यांना नामच घ्यावेसे वाटते. पर रमन्ते योगिनो अस्मिन. भगवंताने भगवद्गीतेत ओम हेच भगवंताचे नाव सांगितले. भगवान पतंजलीने तेच सांगितले. तस्य वाचकः प्रणवा मन. ओम. ओमच्या सर्वात जवळ येणारे नाम काय? राम. भगवंताचे अनेक नामे पण ओंकाराला सर्वात जवळचे नाव राम होय. ओम आणि राम दोघींच्या मात्रा सारख्या. उच्चारण शास्त्राप्रमाणे दोघांचा परिणाम एक, पण तरीही खरे सांगू का, ओम पेक्षा रामला जो गोडवा तो निराळा होय. संत एकनाथ महाराजांनी याचे फार सुरेख उदाहरण दिले आहे. ओम आणि राम यांच्यामध्ये तत्वता अंतर नसले तरी माधुर्यात अंतर आहे. वितळलेले तूप आणि शिजलेले तूप यातला फरक लक्षात आला का? अर्थात हा प्रश्न आजकालच्या मुलांना विचारण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्यांनी तूप वगैरे आवडत नाही. त्यांना कोको कोला आवडतो. बिचारी कम नशिबी आहे तो. जुन्या काळी तुपाशीच भाकरी खायची पद्धत होती. वितळलेल्या तुपापेक्षा शिजलेले तूप जास्त गोड लागते. आधुनिक लोकांच्या करिता दुसरे उदाहरण सांगतो. तुम्ही ब्रेडला बटर लावताना लोणी जर घट्ट छान थिजलेले असेल तर अधिक चविष्ट लागते. जे घनीभूत होते त्याच्यात प्रगडता येते, मिष्टता येते, त्याची गोडी अधिक वाटते. गारांचा पाऊस पडतो. लहान मुले धावत गारा गोळण्याकरिता जातात. वस्तुता गार म्हणजे पाणी. विज्ञानाच्या दृष्टीने H2O. परंतु गारेचा जो आनंद, जी मजा, ती मजा पाणी गोळा करण्यात नाही. त्या गारेचे नंतर पाणीच होणार. तत्व एकच, पण त्याचे घनीभवन हे आपल्याला अधिक आकर्षक वाटते. त्याच प्रगाढ निर्गुण आनंदाचे जेव्हा रामरूपाने घनीभवन होते तेव्हा ते इतका आनंद देते, इतके मिष्ट वाटते, इतके जवळचे होते की सुटत नाही. रामनाम म्हणजे सुखाचा सागर, चित्ताची परम विश्रांती. रामपेक्षा ओम मध्ये कटकटी खूप. ओम अत्यंत श्रेष्ठ यात शंका नाही, पण त्या ओमच्या आराधनेला उपासनेला काही मर्यादा आहेत. प्रत्येक जण ओमचा अधिकारी नाही, कारण सर्वांनाच ओमचा परिणाम हिताचा नाही. गायत्रीची उपासना किंवा ओमची उपासना तुम्ही करू नये असे शास्त्र जेव्हा सांगते तेव्हा काही लोक म्हणतात आम्ही का नाही करायची. ज्या शहाण्या लोकांना असा प्रश्न पडतो त्यांनी ते कल्पतरूंची फुले हे पुस्तक वाचावे, ते नीट समजावून घ्यावे, मग त्यावर चर्चा करावी. प्रत्येकाला प्रकृतीने एक विशिष्ट पात्रता दिली आहे. त्या प्रकृतीला अनुकूल अशा सुविधांचा उपयोग करून साधना करणे, स्वतःचा विकास करून घेणे हितकारक ठरते. मग सर्वांनी गायत्रीचा जप अथवा ओंकाराचा जप करा की करू नये. मग तो का करू नये? त्यामध्ये काही विषमता आहे का? त्यामध्ये महिलांना कमी लेखण्याची वृत्ती आहे का? असा हा विषय ते पुस्तक वाचून समजावून घ्या. या पुस्तकाचा लेखक आयुष्यभर आध्यात्मिक चिंतन केलेला एक आधुनिक ऋषितुल्य महात्मा आहे. प्रसिद्धी परांगमुख निस्वार्थ होय. डॉक्टर एर कुंडवार स्वतः एक डॉक्टर होते, त्यामुळे वैद्यकीय भाषेत त्यांनी सर्व मांडले आहे. सगळ्या गोष्टींमध्ये सामाजिक समता, सामाजिक विषमता या असल्या शब्दावली आणू नका. शास्त्र हे शास्त्र असते, त्याकडे शास्त्रीय पद्धतीने बघण्याची वृत्ती असावी लागते. ओमच्या उपासनेला अधिक नियम आहेत. त्याचा जप कोणी करावा, केव्हा करावा, किती करावा
कसा करावा याचे बरेच तंत्र असल्याने सर्वांकरिता हे सुलभ वाटत नाही, साधन नाही. राम नामाला या कटकटी नाही. तो राम नामाचा जण कुणीही केव्हाही कुठेही कसाही करू शकतो. राम म्हणजे सर्व बंधनाच्या अतीत असलेले भगवंताचे दिव्य नाम. परिणामाचा विचार केला तर ओमने जे जे मिळेल ते सगळेच्या सगळे रामाने मिळेल. पण एक गोष्ट मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की ओमकडे देण्यासाठी जास्ती काही नाही. मग कशाला ओम ओम करत बसता? रामनाम हेच सर्वश्रेष्ठ आहे, ते निसंशय समजा. रामनामामध्ये र, अ आणि म 3 अक्षर असून ते अग्निबीज, सूर्यबीज, चंद्रबीज याचे प्रतीक. काय? राम अक्षरात 2 शब्द, त्याच्यामध्ये काय? र, अ आणि म 3 वर्ण, अग्निबीज, सूर्यबीज, चंद्रबीज याचं प्रतीक. सगळ्या पातकांना जाळून टाकून शीतलता प्रदान करणारे दिव्य नाम. अन्य कोणतेही साधन न करता जीवनामध्ये केवळ राम राम करीत राहिलात तरी उद्गाराकरिता कुठे जावे लागणार नाही. तुमचा उद्धार होणारच. उद्धारच तुमचे दार ठोकात घरी येईल. प्रत्यक्ष भगवान सुद्धा येतील. महर्षी वाल्मिकींनी दुसरे कोणते साधन केले? गोस्वामींनी अखिल लोक नायक विश्राम असे म्हटले आहे. राम नामाचे वर्णन करताना समर्थ तर म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरी स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. महर्षी वैशिष्टांनी त्या बाळाला मांडीवर घेऊन त्याचे राम हे अति सुंदर नामकरण केले. काय नाव दिले? राम. भरताचे नामकरण बघूया चला. राम नाम सुरू असले तरी त्यामध्ये एक का होईना काना आहे. पण भरताच्या नावात काना, मात्रा, उकार, विलांटी, अनुस्वार हे काही नाही. भरत इतकं सरळ नाव कुठलं नाही. गोस्वामी म्हणता, विश्वभरण पोषण कर जोई, ता कर नाम भरत असं होई. भरनाथ भरताहा, जो विश्वाचे भरण पोषण करतो तो भरत. येथे आपल्याला बाकीच्या प्राकृतिक विश्वाबद्दल काही बोलायचे नाही. आपले विश्व भक्तीच आहे. आपण भक्तीबद्दल बोलत आहोत. भक्तीच्या विश्वामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव जाणीव लागते तेव्हा तेव्हा आवश्यक जीवन तत्व भरताच्या जीवनातून घ्यावे. आपल्या भक्तीत काही कमतरता आहे असे समजू लागले, जाणवू लागले की भरत चरित्राचे चिंतन करावे. भक्तीचे नाव घेतले, भक्ती शब्दाचा उच्चार केला की सर्वश्रेष्ठ भक्ती कुणाची याची खूप चर्चा झाली. पण या संदर्भात देवर्षी नारदांनी आपला निर्णय दिलाय, यथा व्रज गोपिका नाम, गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ, याबद्दल शंका नाही. शरवत तन्मयो भवैत, उपनिषदकारांनी सांगितले त्याप्रमाणे अत्यंत वेगाने श्रीकृष्णाकडे निघालेल्या गोपींची भक्ती निश्चित सर्वश्रेष्ठ. पण भक्तीच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एखादा भक्तिभाव अत्यंत श्रेष्ठ असला, आदरणीय असला तरी अनुकरणीय म्हणता येणार नाही. आपल्याला गोपींचे जसेच्या तसे अनुकरण करता येईल का? ज्यांनी ज्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना जगाने नावे ठेवली, कारण त्यांच्यामुळे कुटुंबाची आणि समाजाची अवस्था कुठेतरी बिघडली. भगवती मीराबाईने गोपीचे अनुकरण केले, पण त्यामुळे तिची पारिवारिक व्यवस्था बिघडली. समाजामध्ये त्याची चर्चा झाली. लोक कहे कुलनासी रे, लोक कहे कुलनासी रे, ही भजनं आता म्हणायला बरी वाटते. पण त्यावेळेला मीराबाईंना काय सोसावे लागले असेल याची जरा कल्पना करा, विचार करा. कृष्णाच्या उन्मादाने तिला असे काही अमृतात बुडवून टाकले होते की तिने त्या दुःखाचा विचार केला नाही. पण असे करणे किती जणांना जमणार आहे? मीराबाईच्या भक्तीतील उत्कटता निश्चितच ग्राह्य, आदरणीय, पण ती 100% अनुकरणीय असे म्हणणे फार फार साहसाचे आहे. संपूर्ण जगाच्या भक्तिशास्त्रामध्ये 100% उत्कट, 100% अनुकरणीय असे चरित्र फक्त भरताचे. यथा समय त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. भरताच्या जीवनाला गोस्वामीने फार सुंदर उपमा दिली. चातक हंस शिराही अत टेक वेग विभूती. चातक तत्व, हंस तत्व या दोन्ही गोष्टी भरतामध्ये एकत्र झालेल्या आहेत. चातक हे प्रेमाचे प्रतीक आहे, तर हंस हे विवेकाचे प्रतीक. मी तुमची चातकाप्रमाणे वाट बघत होतो असे म्हणतात आणि ते योग्य. चातकाला करमत नाही, तो आकाशाकडे बघत राहतो.
नभोमंडळातील ते दिव्य बिंदू मला केव्हा प्राप्त होतील, त्या मेघातील जलाकरिता ती असुसलेला असतो तो. चातकाच्या भक्तीचे एके ठिकाणी गोस्वामींनी फार सुंदर वर्णन केले आहे. कोणते वर्णन केले ते आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. जर तुम्ही श्रवण केले असेल तर लिहा जय श्रीराम.